आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. कल्चर करीच्या निमित्तानं आपण विदर्भ दौऱ्यावरती निघालो आहोत. पण तुम्ही जेव्हा नागपूरला याल तेव्हा इथली खाद्य संस्कृती तर आपण शिकतोच आहोत, पण त्याचबरोबर आजूबाजूची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना सुद्धा नक्की भेट द्या. जसं हेमलकसा आहे, गडचिरोली आहे, नागझिरा आहे, शिवाय बाबा आमट्यांचं आनंदवन आहे. या ठिकाणांना अवश्य भेटी द्या, कारण इथले आदिवासी प्रकल्प किंवा कुष्ठरोग्यांसाठी जे काम चालू आहे जोरामध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या जगभर पसरल्याच पाहिजेत. तर आज आपण खाद्यसंस्कृती शिकतोय कल्चर करीच्या निमित्तानं, आणि आज आपल्याकडे एक जोडपं आहे जे बहीण भावंडाचं आहे. तर हे कोण आहेत त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. चला, आपण आलेलो आहोत एका बहीण भावाच्या जोडीला भेटायला. दीपाली मुंशी आणि रोहित डाके. येस, तर त्यांच्या घरी आलेलो आहोत. आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत दोघांचंही. आणि कोण कोणाला शिकवतो स्वयंपाक? तुम्ही ह्याला शिकवता का? अरे वा, मी काय शिकवणार आहे तिला? ती इतकी एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट आहे म्हणजे एक्सपर्ट म्हणजे खूपच एक्सपर्ट आहे. कुठलेही पदार्थ ती कशी पण आणि कधी पण करू शकते. त्याच्यामुळे खुश झालेला आहे भाऊ. आणि पण त्याच्यामुळे भाऊबीजेत कटवती वगैरे ओके. बरं, मग लहानपणच्या नागपूरच्या आठवणी असतील ना भरपूर? आधीपासून इथेच होतात का कुठे? आधीपासूनच आहे. आमची जॉईंट फॅमिली आहे. अजूनही आम्ही जॉईंट मध्येच राहतो. अच्छा. आणि करता काय? तुम्ही काय करता? मी बाय प्रोफेशन आहे मग ब्युटिशियन. पण आई आणि आजी, सगळ्या बहिणी, सगळेच ऍक्च्युली मावशा, सगळ्यांना कुकरीचा खूप शौक. त्याच्यामुळे आईच्या तिकडे माहेरी गेलं की तिकडचं काहीतरी शिकायचं. बेळगावचं माहेर आहे माझ्या आईचं. आणि नागपूरला म्हणजे विदर्भ म्हणजे आजीकडनं. म्हणजे थोडं कधी करण्याची वेळच आली नाही आधी, कारण आम्हाला 5 काकू आणि जॉईंट फॅमिली. त्याच्यामुळे सगळं करून घ्यायची आणि मग पोळ्यांच्या वेळेला मजा यायची. पोळ्यांचे नकाशे. पण मग भटकता की नाही? नागपूरच्या आजूबाजूला एवढी ठिकाणं आहेत, तर आम्ही फ्रिक्वेंटली म्हणजे असं जातो. म्हणजे वीकेंडला किंवा असं सुट्टी वगैरे असेल. कुठे कुठे गेले? आम्ही नागझिऱ्याला गेलोय, त्या जवळ जंगल सफारीला नवेगाव बांध आहे. त्याच्यानंतर जाम सावली आहे, पेंच आहे, अभयारण्य. ही ठिकाणं तर आहेतच, पण बेसिक आपलं जे आज पारंपरिक पदार्थ आपण शिकतोय, आपला कल्चर करी हा खाद्य महोत्सव सुरू आहे, त्यानिमित्तानं आपण त्यांच्या घरी आलोय. तर आज दोघं बहीण भाऊ मिळून आपल्याला पारंपरिक पदार्थ शिकवतात, नागपुरी विदर्भीय खास. तर तुम्ही काय शिकवताय आणि तुम्ही काय शिकवता? माझं हे मी कढी गोळे शिकवते आहे, तुरीच्या दाण्याचे, आणि रावण भात. रावण भात. आणि तुम्ही काय शिकवता? मी एक काकडीचं पीठ म्हणून एक इथला प्रसिद्ध एक पदार्थ आहे. आणि सुरुवात आपण रावण भात, हे खूप क्युरिओसिटी वाटते. तर रावण भाताने सुरू करूया. चालेल, काहीच हरकत. खूप कठीण म्हणजे लढाई अशी खूप नाही. ते नावच रावण भात म्हणजे असं वाटतं लोकांना, पण तसं काही नाही. तसं काही नाही. आरामात शिकता येईल. एकदम. साहित्य लिहून घ्या. रावण भाताचं: तयार भात, काबुली चणे, तिळकूट, हळद, लाल मिरची, हिंग, लाल तिखट, चिंचेचा कोळ, धनेपूड, मीठ, जिरेपूड, मोहरी आणि तेल. हा जो भाग आहे हा कसला आहे? ह्याच्यात ना आपण ही उसळ करून घेणार आहे याची, काबुली चण्यांची. अच्छा, ती त्या भातामध्ये मिक्स? ती त्या भात. आणि हा भात गारच खायचा आहे. हो, अच्छा. आणि हे पण फोडणीला आपण छोले, आपण हे साधे छोले नाही, साधे छोले, पण त्याला आपण उकडवून घेतलेले. आणि मीठ नाही घातलेलं आहे, पण थोडस अर्धा चमचा तूप टाकलाय, म्हणजे ते आतमध्ये पर्यंत पूर्ण असे शिजतात, म्हणजे मग कटकटीत नाही लागत. म्हणून नेहमी अर्धा चमचा मी तूप टाकते त्याच्यात. थोडासा हिंग, हळद आणि ना आपण पहिले हे टाकणार छोले. आणि पहिले तिखट टाकलं असतं तर फोडणी जळली पूर्ण घशात. हा काय? हे धनेपूड आहे. धनेपूड, जिरपूड. हा चिंचेचा कोळ आहे. अच्छा. थोडंसं आंबट असं याची टेस्ट असते. आणि त्याच्याबरोबर हे तिळाचा कूट. अच्छा, भाजलेल्या तिळाचा? भाजलेल्या तिळाचा कूट. ओके. एखादी सुकी भाजी हरकत नाही अशी? चवीपुरता मीठ. बरं, तुम्ही आता हे भाताच्या अंदाजाने मीठ घालताय का ह्याच्यात? हो, नाही, भातात मीठ घातलेलं नाही आम्ही, म्हणून मग याच्यातच घातलेलं आहे.
उसळ तयार झालेली आहे आणि भात आपण साधा पांढरा भात शिजवून घेतलाय. त्याच्यात शिजताना काही घातलेलं नव्हतं. आणि आता हा रावण भात, आता हा हे लेअरिंग आहे ना, म्हणजे मिक्सिंग आहे. मिक्सिंग आहे. ओके. हा. आणि हे टिपिकल विदर्भीय असं तरी विदर्भीय जरा मला असं ह्याच्यामध्ये तेल आणि झणझणीतपणा कमी वाटतोय. नाही, उलट आहे जास्त. आहे? उसळीत जास्ती झणझणीतपणा आणि अच्छा. ते खायचं आपल्याला त्या मिरची बरोबर आहे पण ना. हे पण खायचं. हो, म्हणूनच रावण भात ना. पण ह्या तुम्ही तेलात भाजलेल्या आहेत. हा, थोड्याशा हलक्याशा परतल्या. परतल्या. आणि मेन म्हणजे हे जे तेल आहे याच्यातच आपण ही उसळ केली आहे. अच्छा. आणि त्याचं जे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो त्या तेलात उतरलेला आहे. आणि आता हे रेडी झालेलं आहे. हा. तर आता आम्ही फक्त ते सर्व करतोय, मिरच्या खोचून वगैरे. तर साहित्यकृती घ्यायला हरकत नाही आपल्या पारंपरिक पदार्थाचं साहित्यकृती. रावण भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तयार भात, वाफवलेले काबुली चणे, तिळकूट, हळद, सुक्या लाल मिरच्या, हिंग, तिखट, चिंचेचा कोळ, धणेपूड, मीठ, जिरेपूड, मोहरी आणि तेल. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि वाफवलेले काबुली चणे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये तिखट, धणेपूड, जिरेपूड, चिंचेचा कोळ, तिळकूट आणि मीठ घालून उसळ वाफवून घ्यावी. सुक्या लाल मिरच्या तेलावर परतून घ्याव्यात. एका बाउलमध्ये तयार भात घेऊन त्यामध्ये वाफवलेली चण्याची उसळ एकजीव करावी आणि त्यामध्ये तेलावर परतलेल्या सुक्या लाल मिरच्या घालून रावण भात सर्व्ह करावा.